ओम श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मित्रांनो. कार्तिक एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी. या एकादशीचे खूप असे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे, तर ते आज आपण जाणून घेऊया. ब्रह्माजी म्हणाले, हे महान ऋषी, आता एकादशीचे महात्मा ऐका, जी पापे दूर करून मुक्ती देते. गंगेचे महत्त्व आणि पृथ्वीवरील समुद्र आणि तीर्थक्षेत्रांचा प्रभाव कार्तिकेयच्या देवप्रबोधिनी एकादशी तीर्थापर्यंतच आहे. माणसाला 1000 अश्वमेध आणि 100 राजसूय यज्ञांचे जे फळ मिळते, तेच फळ प्रबोधिनी एकादशीला मिळते. नारदजी म्हणू लागले, हे पिता, एका वेळी अन्न खाल्ल्याने, रात्री अन्न खाल्ल्याने आणि दिवसभर उपवास केल्याने काय परिणाम होतात ते सविस्तर सांगा. ब्रह्माजी म्हणाले, हे पुत्रा, एकदा खाल्ल्याने एका जन्मभराची पापे नष्ट होतात, रात्री जेवल्याने 2 जन्माचे नाश होतात आणि दिवसभर उपवास केल्याने 7 जन्माची पापे नष्ट होतात. जी गोष्ट त्रिलोकात सापडत नाही किंवा दिसली नाही, ती हरी प्रबोधिनी एकादशी पासून मिळू शकते. मेरू, मंदाचल यासारखी जड पापेही नष्ट होतात आणि अनेक जन्मात केलेली पापे क्षणात जळून भस्म होतात. जशी आगीची छोटीशी ठिणगी काही क्षणात कापसाचा मोठा ढीग जाळून टाकते, योग्य पद्धतीने केलेले थोडेसे पुण्य पूर्ण कृती बरेच परिणाम देते. परंतु योग्य कार्यपद्धतीशिवाय अधिक केले तरी त्याचे परिणाम मिळत नाही. जे संध्या पाळत नाही, नास्तिक आहेत, देवांवर टीका करतात, धर्मग्रंथांना कुलषित करतात, नेहमी पापकर्मात मग्न असतात, ब्राह्मण आणि शूद्रांची फसवणूक करतात, व्याभिचारी असतात आणि ब्राह्मणांचे सुख उपभोगत असतात, ते सर्व चांडाळासारखेच आहेत. जे विधवा किंवा पुण्यवान ब्राह्मणासोबत त्यांच्या कुटुंबाचा नाश करतात, व्याभिचारी स्त्रीला संतती होत नाही आणि तिच्या मागील जन्मातील सर्व सत्कर्म नष्ट होतात. जो गुरु आणि ब्राह्मणांशी उद्धटपणे बोलतो, जो धन आणि संततीने कनिष्ठ असतो, जो भ्रष्टाचार करतो, जो चांडाळाचा उपभोग घेतो, जो दृष्टांची सेवा करतो आणि तोच नीच लोकांची सेवा करतो किंवा संगती करतो, ही सर्व पापे हरिप्रबोधिनी एकादशीच्या व्रताने नष्ट होतात. जे लोक फक्त ह्या एकादशीचे व्रत पाळण्याचा संकल्प करतात, त्यांची 100 जन्माची पापे ही नष्ट होतात. जे या दिवशी रात्री जागरण करतात, त्यांच्या 10,000 भावी पिढ्या स्वर्गात जातात. नरकाच्या दुःखापासून मुक्त होऊन सुखाने युक्त होऊन ते विष्णू लोकात जातात. या व्रताच्या प्रभावाने ब्रह्महत्या इत्यादी पापही नष्ट होतात. सर्व तीर्थात स्नान करून गाय, सोने, भूमी दान केल्याने जे फळ मिळते, तेच फळ या एकादशीच्या रात्री जागरण करून मिळत असते. हे मुनीश्वर, हरिप्रबोधिनी एकादशीचे व्रत पाळणाऱ्या या जगात फक्त त्या व्यक्तीचे जीवन यशस्वी होते. केवळ तोच ज्ञानी व्यक्ती, तपस्वी आणि जितेंद्रिय आहे आणि त्याने या एकादशीचे व्रत हे केले आहे, त्यालाच भोग व मोक्ष प्राप्त होतो. ती विष्णूला खूप प्रिय आहे. ती मोक्षाचे द्वार प्रगट करते आणि त्यांचे सार ज्ञान देते. या रात्री जागरणाने 3 प्रकारची पापे, मन, कर्म आणि शब्द नष्ट होतात. या दिवशी जे लोक देवांच्या प्रसन्नतेसाठी स्नान करतात, दान करतात, तपश्चर्या करतात आणि यज्ञ करतात, त्यांना शाश्वत पुण्य प्राप्त होते. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी व्रत केल्याने बालपण, तारुण्य आणि वृद्धपकाळात झालेली सर्व पापे नष्ट होतात. या दिवशी रात्री जागे राहण्याचा फायदा चंद्र आणि सूर्यग्रहणाच्या वेळी आंघोळ करण्यापेक्षा 1000 पटीने जास्त असतो. यापुढे इतर कोणतेही पुण्य निरुपयोगी आहे. जे हे व्रत पाळत नाही, त्यांचे इतर पुण्यही व्यर्थ आहे. म्हणून हे नारद, आपण हे व्रत पद्धतशीरपणे पाळावे. जे धार्मिक असतात आणि कार्तिक महिन्यात अन्न खात नाही, त्यांना चंद्रयान व्रताचे फळ मिळते. या महिन्यात देवदान केल्याने जितका संपन्न होत नाही, तितका तो धर्मग्रंथात लिहिलेल्या कथा ऐकून प्रसन्न होतो. कार्तिक महिन्यात भगवान विष्णूच्या कथेचा 1 किंवा अर्धा श्लोक वाचून ऐकणाऱ्या किंवा कथन करणाऱ्यांना 100 गायीचे दान करण्याएवढे बक्षीस मिळते. त्यामुळे इतर सर्व कामे बाजूला ठेवून कार्तिक महिन्यात माझ्यासमोर बसून कथा वाचावी किंवा श्रवण करावी. जे लोक कल्याणासाठी या महिन्यात हरिकथा पाठ करतात, ते या
एका क्षणात संपूर्ण कुटुंबाचा उद्धार करतात. शास्त्रातील कथा सांगून व ऐकल्याने 10,000 यज्ञांचे फल प्राप्त होते. हरिकथा श्रवण करणाऱ्यांना 1,000 गोदानाचे पुण्य मिळते. विष्णूच्या जागरणाच्या वेळी भगवंताची कथा श्रवण करणाऱ्यांना सप्तदीपांसह पृथ्वी दान करण्याचे फळ मिळते. जे वाचकाला त्यांच्या क्षमतेनुसार कथा ऐकून दक्षिणा देतात त्यांना शाश्वत जगाची प्राप्ती होते. या दिवशी उपवास करण्याची पद्धत असते. ब्रह्माजी हे शब्द ऐकून नारदजींना म्हणाले, प्रभू, या एकादशीच्या व्रताची पद्धत सांगा आणि कोणत्या प्रकारचे व्रत करावे ते सांगा. या ब्रह्माजींनी सांगितले की ब्रह्ममुहूर्ताला रात्री 2 तास उरले आहे तेव्हा शौचास उठून दात घासणे वगैरे करून नदी, तलाव, विहीर किंवा घरी शक्यतो स्नान करून देवाची पूजा करून कथा ऐकावी. मग उपवासाचा नियम पाळावा. त्यावेळी देवाला प्रार्थना केली की हे देवा, आज मी उपवास आणि उपवासी राहीन, तू माझे रक्षण कर. मी दुसऱ्या दिवशी द्वादशीला भोजन घेईल. त्यानंतर भक्तिभावाने व्रत करावे आणि रात्री देवासमोर नृत्य, गीता इत्यादी पठण करावे. कंजूसपणा सोडून देवांची पुष्कळ फुले, फळे, अगरबत्ती इत्यादींनी पूजा करावी. शंख पाण्याने देवाला जल अर्पण करा. त्याचे परिणाम इतर सर्व तीर्थक्षेत्रांपेक्षा लाखो पटीने मोठे आहेत. अगस्त फुलाने देवाची पूजा करणाऱ्या लोकांसमोर इंद्रही हात जोडतो. भगवान हरी तपश्चर्या करून तृप्त झाल्यावर जे करत नाही ते भगवान त्याला अगस्त्य पुष्पांनी सजवून करतात. कार्तिक महिन्यात बिल्वपत्राने देवाची पूजा करणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो. जे लोक कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा करतात त्यांची 10,000 जन्मांची पापे नष्ट होतात. तुळशीचे दर्शन करून, स्पर्श करून, कथा सांगून, वंदन करून, स्तुती करून, तुळशीची लागवड करून, त्यावर जलपान करून आणि दररोज पूजा केल्याने हजारो कोटी लोक विष्णू जगात दीर्घकाळ वास करतात. तुळशीचे रोप लावणाऱ्यांच्या कुळात जन्मलेले लोक प्रलय काळापर्यंत विष्णू लोकात राहतात. तुळशीच्या लागवडीचे महत्त्व हे ऋषींनी लावलेली तुळस आपली मुळे जितकी विस्तारते, तुळशीचे रोपण करणारे सुकृत हजारो युगांमध्ये तितकेच विस्तारते. ज्या व्यक्तीने तुळशीची लागवड केली आहे त्याच्या जितक्या फांद्या, बिया आणि फळे पृथ्वीवर उगवतात तितकेच त्याचे कुळे होऊन गेले आहेत आणि 2000 कल्पापर्यंत विष्णू लोकात वास्तव्य करतील. कदंबाच्या फुलांनी श्रीहरीची पूजा करणारा यमराज कधीच दिसत नाही. गुलाबाच्या फुलांनी देवाची पूजा करणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो. जोपर्यंत बकुळ आणि अशोकांच्या फुलांनी देवांची पूजा करतात त्यांना सूर्य, चंद्र असेपर्यंत कोणत्याही प्रकारचे दुःख होत नाही. जे लोक देवाला पांढऱ्या किंवा लाल कनेरच्या फुलांनीही पूजन करतात देव त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न होतो आणि जे देवाला आंब्याचा मोहोर अर्पण करतात त्यांना करोडो गायींचे दान केल्याचे फळ मिळते. डुबांच्या अंकुराने देवाची पूजा करणाऱ्यांना पूजेचे शतपट फळ मिळते. जे लोक शमीच्या अक्षराने देवाची पूजा करतात त्यांना भयंकर यमराजाच्या मार्गाचे भय नसते. चंपाच्या फुलांनी देवाची पूजा करणाऱ्याने पुन्हा या जगात येत नाही. केतकीचे फूल अर्पण केल्याने लाखो जन्माची पापे नष्ट होतात. पिवळ्या रक्ताच्या कमळाच्या फुलांनी देवाची पूजा करणाऱ्यांना पांढऱ्या बेटात स्थान मिळते. अशा प्रकारे रात्री देवाची पूजा करून सकाळी नदीवर जाऊन स्नान, नामजप व प्रातविधी करून घरी येऊन केशवासी विहित रीतीने पूजा करावी. व्रताच्या शेवटी विद्वान ब्राह्मणांना भोजन द्यावे आणि त्यांना दक्षिणा देऊन क्षमा मागावी. यानंतर ब्राह्मणांना अन्न, गाय आणि दक्षिणा अर्पण करून गुरूंची पूजा करा आणि व्रताच्या सुरुवातीला जी काही वस्तू सोडायची आहे ती ब्राह्मणांना द्या. रात्री जेवणाऱ्या व्यक्तीने ब्राह्मणांना खाऊ घालावे आणि सोन्यासोबत बैल दान करावे. मांसाहार न करणाऱ्या व्यक्तीने गाय दान करावी. आवळ्याने स्नान करणाऱ्या व्यक्तीने दही आणि मध दान करावे. जो फळांचा त्याग करतो त्याने ते दान करावे. तेलाचा त्याग करून तुपाचे दान केले जाते. तुपाचा त्याग करून दूध दान केले जाते आणि अन्न त्याग करून तांदूळ दान केले जाते. हे राजा, हे बुद्धिमान लोक अशा प्रकारे चातुर्मास व्रत कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण करतात. ते धन्य होतात आणि त्यांचा पुनर्जन्म होत नाही.
व्रत भ्रष्ट झाले तर उपवास करणारी व्यक्ती कुष्ठरोगी किंवा आंधळी होते. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, राजन, तू जे काही विचारलेस ते मी तुला सांगितले. ही कथा वाचल्याने व ऐकल्याने गायी दान केल्याचे फळ मिळते. तसेच या दिवशी वारकरी मंडळांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. पंढरपूर येथे या दिवशी मोठी यात्रा देखील भरते. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.